नीटनेटका असं आयोजन आणि हा पहिला सामना आपण बघतोय रुपेश 11 बोरिवली विरुद्ध प्ले बॉईज ग्रुप विरार या दोन संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. लक्षात घ्या लाईव्ह क्रिकेट आहे. आपला 12वा खेळाडू कंपल्सरी पॅव्हिलियन मध्ये पाहिजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कारण नावं या ठिकाणी द्यावी लागतील. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक आहे आणि त्यासाठी नावं येणं ही महत्त्वाची आहेत. सलामीचा फलंदाज नागेश त्यांना साथ देण्यासाठी नागेश आणि राहुल ही सलामीची जोडी फलंदाजासाठी मैदानावर. बघूया पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर्स नेम अप्पी अप्पी पहिलं अक्की अक्की पहिलं षटक पहिला चेंडू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अक्की पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट हलकाचा चेंडू हवेमध्ये पहिला चेंडू पहिला गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवर आद्रा बसतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. फार मोठी क्षती फार मोठं नुकसान. फलंदाजी करणारा संघ रुपेश 11 बोरिवली संघाला 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे. पहिल्या चेंडूवर काहीसा आद्रा बसला होता काहीसं नुकसान पहिलाच गडी बाद केला होता. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कारण दोनच खेळाडू हे सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचाच पुरेपूर फायदा या ठिकाणी नक्कीच घेतला गेला होता. तो गोलंदाजाने मात्र या ठिकाणी फायदा घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू मात्र निर्धाव जातो. अतिशय चांगली सुरुवात कारण ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू आणखीन बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. थोडंसं रूम घेऊन या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न मात्र फसला जातो. चेंडू मात्र निर्धाव जातो. 2 चेंडूची समाप्ती 0 धावसंख्येवर मात्र एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून नवीन फलंदाज रोहित आलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. यावेळी नक्कीच वाईडचा इशारा एक अवांतर बस 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 आणि वाईडने सुरुवात झालेली आहे. अवांतरने संघाचं खातं खोललं गेलं. श्री गणेशा झालेला आहे तो नक्कीच रुपेश 11 बोरिवली संघाचा. तर नक्कीच चांगली गोलंदाजी होते प्ले बॉयज ग्रुप विरार या संघाची. चांगली सुरुवात केली कारण पॉवर प्लेचं षटक जास्तीत जास्त धावा यायला हव्या. मात्र पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न फसला गेला होता. मिस टाईम स्ट्रोक आणि अलगट टिपला होता तो मिड ऑफ रिझनमध्ये एक चांगला झेल आणि पहिला गडी बाद झाला. त्यानंतर चेंडू निर्धाव आणि नंतरचा चेंडू हा वाईड पडलेला आहे. म्हणजे एक बाद एक अशी काहीशी दयनीय खराब परिस्थिती ती रुपेश 11 बोरिवली संघाची. अजूनही 3 षटकं आणि काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड आणि क्लीन बॉल्ड वर डिलिव्हरी. अतिशय सुंदर चेंडू. आणखीन एक गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद धावसंख्या 1 असताना.
धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज नवीन बॅटर नक्कीच विनोद येतोय फलंदाजीसाठी. अतिशय चांगली सुरुवात नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं प्ले बॉयज विरार या संघाकडनं. मात्र रुपेश 11 संघ काहीसा डलमलीत असा खेळ होतोय. खराब परिस्थिती आहे. त्यांचे 2 गडी बाद झालेले आहेत. चेंडू टाकून झाले ते 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 गडी महत्त्वाचे बाद झाले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्या त्या ठिकाणी मात्र गडी बाद होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी विनोद साठी. यावेळी सरळ चेंडू बॅटवर घेतला. ऑन साईडला चेंडू जातोय. तो लॉंग ऑन रिझन मध्ये फार वेगाने त्या ठिकाणी शतरक्षक करण्याचा प्रयत्न काहीसा प्लंब होत आहे. त्या ठिकाणी शतरक्षक मात्र 2 धावेने स्वतःचं खातं खोललं जातं विनोद मार्फत. संघाला मात्र नेऊन ठेवतोय तो 3 या धावसंख्येवर. 2 बाद 3 अशी काहीशी खराब परिस्थिती दयनीय अवस्था या ठिकाणी नक्कीच बोरिवली संघाचे. मात्र त्यामधून सावरण्याचा प्रयत्न नक्कीच विनोद मार्फत केला जातो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न चुकला जातोय. या ठिकाणी मिस होतोय फलंदाजाकडनं. तसंच बघायला गेलं 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचते. 2 बाद 4 अशी काहीशी खराब परिस्थिती. मात्र त्यामधून सावरताना या ठिकाणी नक्कीच बोरिवली शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या फक्त 4 आणि गडी मात्र झाले ते बाद 2. 2 बाद 4 अशी काहीशी खराब परिस्थिती. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल अक्कियाचा. यावेळी सरळ पुलटा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये फार वेगाने येतोय आणि 4 धावेने अतिशय मजबूत असा फलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र 8 वर पोहोचते. 2 बाद 8 धावा. पहिलं षटक समाप्त होण्यावर रुपेश 11 बोरिवली संघ. तर समोरचा संघ नक्कीच प्ले बॉईज ग्रुप विरार हा संघ त्यांच्या समोर लढताना दिसतोय. डीजे धन्यवाद डीजे. आपण बघतो प्रज्योत अर्णव क्रिकेट संघ भाटलवाडी मासूद तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत या मुंबई येथे नक्कीच नायगाव ईस्टला तिवरी गावामध्ये ही भव्य दिवस स्पर्धा. या स्पर्धेतील हा पहिला सामना रुपेश 11 बोरिवली विरुद्ध प्ले बॉयज ग्रुप विरार. प्रथम फलंदाजी करताना पहिलं षटक संपलेलं आहे ते नक्कीच बोरिवली संघाचा. सुरुवात काहीसे हादरे बसले होते. मात्र त्यानंतर सावरताना दोन्ही फलंदाज. पहिलं षटक संपलेलं आहे 2 बाद 8 धावा. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच ऋतिक येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया कशी काय सुरुवात करतोय. आता मात्र शतरक्षण दूरवर फैलावलेलं आहे कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा होत्या. बघा त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र नक्कीच चांगल्या धावा आलेल्या आहेत. नंबर 2चे गोलंदाज असतील ऋतिक. समोर जाईल तो नक्कीच विनोद आणि त्याला साथ देतोय तो नक्कीच सलामीचा फलंदाज. पुन्हा एकदा राईट आर्म उर्देकेचा मारा विनोदसाठी उंचपुरे असे खेळाडू. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलकासा कट केला. चेंडू जातोय तो नक्कीच गली रिझन मध्ये. स्वतः यशस्वी त्या ठिकाणी येतोय. 1च धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र 9 वर पोहोचते. 2 बाद 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आणि आणखीन जे नवीन संघ आले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी बघा वेगळे लांबून येणारे संघ या ठिकाणी व्यवस्थित वेळेवर पोहोचतात. पहिला सामना थोडासा उशिरा का होईना मात्र वेळेवर सुरू होत आहे. पुन्हा एकदा सर्व संघांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हा विनोद होता तो राहुल आहे ब्लॅक शर्टवर. यावेळी मात्र ऑप्शनच्या खूप असा बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा. नक्कीच अवांतर धाव
नक्कीच राहुल सामोरा जात होता, मात्र चेंडू फार ऑप्शनच्या बाहेरचा आणि आणखीन एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या मात्र 10वर पोहोचते. दुहेरी धावसंख्या गाठली जाते. तर मात्र विचार करावा लागेल तो नक्कीच गोलंदाज ऋतिक याला, कारण आता यावेळी मात्र धावसंख्या बराबर वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडनं होतोय, बॅटरकडनं होतोय आणि त्यांना रोखावं लागेल, कारण जी सुरुवात केली होती ती नक्कीच गोलंदाज अक्कीने सुरुवातीला काहीसे चांगले हादरे दिले होते. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव ती वाईटच्या रूपाने दिली होती, 2 गडी बाद केले होते. मात्र तीच गोलंदाज येतो नंतरचे 3 चेंडूवर व्यवस्थित हाताळू शकला नव्हता. राईट आउट विकेटचा मारा, पुढचा चेंडू यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू बँड एज घेऊन जाते गली रिजनमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, नक्कीच शतरक्षण होत आहे. मात्र त्यापूर्वी एक धाव काय रोखू शकला नव्हता तो शतरक्षक. एक धाव मिळते ती राहुलला एक धाव मिळते. पुन्हा एकदा आता यावेळी मात्र विनोद फलंदाजी करेल, मात्र ऋतिकला गोलंदाजी चांगली हाताळावी लागेल. अजूनपर्यंत तरी नक्कीच त्याने संयम ठेवलेला, कंट्रोल ठेवलेला गोलंदाजीवर, कारण मोठा फटका अजूनपर्यंत या षटकामध्ये आलेला नाही. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फुलटॉस डिलिव्हरी, मात्र एज घेऊन यशरेखच्या पाठी जातोय. थर्डमॅन रिजनमध्ये शॉर्ट थर्डमॅनला एक चांगलं शतरक्षण, मात्र हाईट नोचा इशारा होतोय. काय बोलत सर? नो आहे का? नोचा इशारा. पॉवर प्ले आहे का? ये माफ करा, फ्री हिट आहे का? नाही ना, फ्री हिट नाही आहे, लक्षात घ्या. 2 धावा मिळतात या चेंडूवर. किती झाल्यात? 13 धावा झाल्यात. पुन्हा धावा मारा सामोरा जातोय तो राहुल. यावेळी सारा फुल टॉसवर घेतलेला आहे. नक्कीच 6 धावांसाठी अप्रतिम असा स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला षटकार, एक गगनचुंबी षटकार आणि या 6 धाव्याने संघाची धाव संख्या फार वेगाने वाढते, ती 19 वर पोहोचते. एकोणीस धावा झाले. 19 लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. तर मात्र धावांना वेग येतोय. 6 धावांनी तर मात्र ऋतिकला विचार करावा लागेल नक्कीच, कारण मोठा फटका आला होता राहुलच्या बॅटन. बघा, राहुल एक चौकार एका षटकारने अप्रतिम फलंदाजी करतोय, त्याला साथ देतो तो नक्कीच विनोद. मात्र धावा वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच राहुलकडनं होतोय. पुन्हा एकदा काहीसं शतरक्षणामध्ये बदल होत आहे. ऑन साईडला एक शतरक्षक वाढवला जातोय. 5 नाही चालू न झालं, आता टाकलं. पुन्हा एकदा राईट आर्म विकेटचा मारा. यावेळी पुन्हा एकदा राहुल सज्ज आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आणि वेगामध्ये बदल आणि या ठिकाणी नक्कीच फसवलं आहे, थोडंसं बीट झालेला आहे तो फलंदाज राहुल. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव होती, ती वाईटची. मात्र त्यानंतर काहीशी धावसंख्या वाढवली ती नक्कीच राहुलने जे शेवटचे चेंडू जो चौकार मारला तो लॉंग ऑनला, तिथून धावसंख्या वाढत गेली. त्यानंतर दुसरं षटक नक्कीच ऋतिक मार्फत आणि ऋतिकने सुद्धा चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर जो कंट्रोल पाहिजे होता तो मात्र या ठिकाणी दिसला नाही. नक्कीच राहुल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम तो चेंडू हवेमध्ये, झेल आहे त्या ठिकाणी आणि आणखीन एक सोपा झेल. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक जो मिड ऑफ रिजनमध्ये अगोदर पहिला झेल टिपला होता तो क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने आणखीन एक गडी बाद होतोय. धन्यवाद. डीजे
धन्यवाद डीजे. आणि रोहित नंबर 2, कारण या अगोदर एक रोहित बाद झालेला, तो भोपळा पडू शकला नव्हता. मात्र या ठिकाणी दुसरा रोहित येतो. बघूया या ठिकाणी किती धावा जमावतो, विनोदला कशी काय साथ देतोय. एका बाजूने नक्कीच चांगली फलंदाजी होत होती ती राहुल मार्फत. मात्र या 2 चेंडूवर नक्कीच चांगलं गोलंदाजी केली होती ती गोलंदाज ऋतिकने. चांगला कंट्रोल दिसला, कारण जेव्हा षटकार येतो ना त्यावेळी विचार करायला भाग होतो. नक्कीच दडपण येतं गोलंदाज, मात्र ते दडपण जुगाडलं त्यांच्या कर्णधारानं, त्यांना थोडासा कानमंत्र दिला आणि त्यानंतर नक्कीच चांगली गोलंदाज. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. यावेळी हलकासा ड्राईव्ह चेंडू प्लेस केला, मात्र चेंडू जाते गली रिजनमध्ये. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 20 वर पोचते. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 20, 3 बाद 20 धावा. धन्यवाद डीजे. प्रणय येतो नंबर 3चा गोलंदाज असेल. बघूया कशी काय सुरुवात करतो. 4 षटकांचा सामना, 2 गोलंदाजाने 10 धावा म्हणजे 20 धावा दिलेल्या होत्या पहिल्या 2 षटक. यावेळी नक्कीच चांगला गॅप शोधून काढलेला चेंडू जाते तो डीप पॉइंटला आणि 1 धाव मिळतंय ती नक्कीच प्रणयला. प्रणय माफ करा, फलंदाज रोहितला. रोहित आपलं खातं खोलतोय, तो नक्कीच संघाला नेऊन ठेवतोय तो 21 या धावसंख्येवर. 3रं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय रुपेश इलेव्हन बोरिवली विरुद्ध प्ले बॉयज ग्रुप विरार. विरार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर फलंदाजासाठी नक्कीच बोरिवली संघाला पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि बोरिवली संघ सुरुवातीच्या काहीशा हादऱ्यानंतर स्वतःचा यावेळी बॅक टू द बॉलर खेळून काढलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एसटी रक्षक त्या ठिकाणी स्वतः येऊन चेंडू एष्ट्यावर आदळतोय आणि गडी बाद होते धावचीच्या रूपाने. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज पच्ची खेळण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डीप पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. 1 धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचते. यावेळी नक्कीच फलंदाजासाठी विनोद त्यांना साथ देण्यासाठी पच्ची गेला. विनोद एक चांगला खेळाडू, एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या चेंडू लेग स्टंपवरून ऑप्शनवर वळाला होता. मग की नक्कीच 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 23 वर पोचते. खराब परिस्थितीनंतर मधल्या फलीमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी झाली होती, खास करून राहुलकडनं. मात्र राहुल बाद झाला आणि त्यानंतर काहीशी धावसंख्या रोखली गेलेली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं आहे ते नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. यावेळी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू नक्कीच वाईडचा इशारा होतोय. आणखीन 1 धाव अवंतरच्या रूपाने चेंडू वाढला जातोय, धाव वाढली जाते. धावसंख्या 24. 24 धावा 4 गडी बाद होण्यावर. पुन्हा एकदा राईट आर्म विकेटचा मारा.
यावेळी हलकाचा चेंडू एज घेऊन यष्टकेच्या जवळ जातोय चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तर मात्र विचार करायला भाग पाडलं जाते ते फलंदाजांना बॅटरना, कारण धावसंख्या येत नाही, रोखले जाते. बघा गोलंदाजी कशी करावी याचं प्रत्यय या ठिकाणी नक्कीच नंबर 3चे गोलंदाज प्रणयने दाखवले. अखेरी चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर थोडासा मार बसला, त्याला 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर षटक ऋतिकचं मागणं ठरलं, 12 धावा मोजल्या त्यांनी त्या षटकामध्ये. मात्र या षटकामध्ये नक्की धावसंख्या रोखली गेलेली आहे. प्रणय मार यावेळी उचली घेतला, चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये सहज सोपा जेल टिपला जातोय. आणखीन एक गडी बाद, 5वा गडी बाद होतोय. नक्कीच 25 बाद होतोय या ठिकाणी. धन्यवाद डीजे. शेवटचं अखेरचं षटक अजय गोलंदाजी मार्कवर, अजय तर अनिल हा फलंदाजी मार्कवर. विनोदला साथ देईल, एक बाजू लावून धरले विनोदने, मात्र त्याला साथ देताना दिसत नाहीत ते फलंदाज. बाद होत जात चाललेले आहेत. नक्कीच या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू उंचावर मारला, नक्कीच बघूया 6 धावांसाठी. ओव्हर शॉट, अप्रतिम फटका, आणि विनोदने दाखवले की मी अजूनही बॅटिंगला पिचवर आहे. नक्कीच माझ्यामधून धावसंख्या येऊ शकते, आणि तोच प्रयत्न या ठिकाणी संघाला गरज असताना या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते ती 30 वर. धन्यवाद. यावेळी मात्र बाजू बदलून येते गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवर मार बसलाय तो अजयला, कारण शेवटचं षटक आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीत. गडी बाद झालेला आहे. आणि आणखीन एक गडी बाद, विनोद सारखा खंडा फलंदाज या ठिकाणी गारद होतोय. नक्कीच फलंदाज बाद होतोय. आणखी एक चांगला प्रयत्न होता, मात्र तो क्षेत्ररक्षक भेदू शकला नव्हता. लॉंगअपचे षटक थोडेसे वाईड होते, आणि त्याचाच फायदा त्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद डीजे. अजय मात्र बाजू बदलून आल्यानंतर कायचा गडी बाद करतोय. नंबर 100चे टी शर्ट त्यांचा बघूया यावेळी कशी काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न नवीन आलेला सचिन कडनं, चेंडू यष्टीच्या पाठी जातोय. बघूया नक्कीच 4 धावांसाठी. आणि या ठिकाणी नक्कीच यष्टरक्षक तसेच क्षेत्ररक्षक सुद्धा भेदून चेंडू नक्की फसवून जातो. या ठिकाणी मिसफिल्डचा फायदा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. यावेळी चेंडू हवेमध्ये, बघूया कॉलिंग नव्हतं. बघा
क्षेत्ररक्षण करताना जर तुमचं कॉलिंग नसेल तर झेल मी घेऊ तू घेऊ, नाही तर शेवटला हात टाकायचा, मात्र झेल ड्रॉप. गोलंदाज आला होता, फलंदाज तिथे आला, गोलंदाज आला, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र ज्याने 2 झेल अलगद टिपले त्याला चान्स द्यायला होता. गोलंदाज मध्ये गेला, कॉलिंग नव्हतं आणि चेंडू झेल ड्रॉप होत आहे. नक्कीच एक जीवनदान, एक धाव मिळते. अनिलने केला, अनिलच्या खात्यात टाक. अमित की अनिल आहे तो, अनिल आहे तो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मानता प्रयत्न, चेंडू उंच असा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. नक्कीच या ठिकाणी आणखीन एक झेल अप्रतिम टिपला गेला. बघा स्क्वेअरलेचा क्षेत्ररक्षक, अप्रतिम असे 2 झेल टिपलेले आहेत आणि आणखीन एक गडी बाद होतोय. अनिल अनिल बाद. धन्यवाद डीजे. आणि 35 धावसकर आणखीन एक गडी बाद झाले. नवीन फलंदाज संदीप साथ देण्यासाठी, नक्कीच सचिनला साथ देण्यासाठी आलेला आहे. बघूया पुढचा चेंडू, मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, उंच असा फटका, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातो. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर, मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीत त्या ठिकाणी. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी नक्कीच 2 धावा आणि आणखीन एक गडी धावचीच्या रूपाने बाद होता. या 2 धावेने संघाची धावसंख्या 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये दिले. तर समोरचा संघ नक्की प्ले बॉईज ग्रुप विरार संघासमोर. तर प्रथम फलंदाजी करताना रुपेश 11 संघ काहीसा डलमलीत परिस्थितीनंतर सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलने त्याला साथ दिली, विनोदने, मात्र दुसरा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नव्हता. एकूण 4 षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली ती 37 आणि 38 धावांचं लक्ष्य. बघूया प्ले बॉईज ग्रुप विरार संघ कशी काय सुरुवात करतोय, की त्यांना रोखलं जातंय ते बोरिवली संघाकडनं. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी आपण बघतोय प्रज्योत अर्णव क्रिकेट संघ भाटलवाडी मासू तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी. मात्र स्पर्धा चालू आहे ती नक्कीच मुंबई येथे नायगाव ईस्टला तिवरी गावामध्ये. या स्पर्धेचा पहिला सामना रुपेश 11 बोरिवली विरुद्ध प्ले बॉईज ग्रुप विरार. विरार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर फलंदाजीसाठी रुपेश 11 बोरिवली संघ. रुपेश 11 बोरिवली संघ सुरुवातीला नक्कीच काहीशी डलमलीत परिस्थिती होती. चांगली सुरुवात केली होती गोलंदाज अक्कीने, मात्र त्यानंतर जे पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर हा एक चौका राहुल यांच्या बॅटमधून आला.
त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा राहुलने एक षटका ठोकला होता, चांगली धावसंख्या उभारत होता. मात्र त्यानंतर जेव्हा राहुल बाद झाला पुन्हा एकदा काहीशी पतझड झाली, या ठिकाणी गडी बाद होत गेले. मात्र शेवटी नक्कीच विनोदने एका षटकाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याला साथ दिली नक्कीच सचिनने सुद्धा एक चौका ठोकला गेला होता. एकूण धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य नक्कीच रुपेश 11 बोरिवली संघाने ठेवले होते प्ले बॉयज ग्रुप विरार संघासमोर. तर चला आपण जाऊया दुसऱ्या डावाकडे. दुसऱ्या डावामध्ये नक्की फलंदाजीसाठी प्ले बॉयज ग्रुप विरार संघ सलामीची जोडी नावं सांगायची आहेत. सलामीची जोडी इम्रान आणि जयेश, ही सलामीची जोडी विरार संघाची. तर दुसरे सर्व उपस्थित सर्व संघांना विनंती, आपण लक्षात घ्या मॅच सुरू असताना जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण बघा या ठिकाणी उशिरा स्पर्धा सुरू झालेल्या आहे. एकूण आजच्या दिवशी 12 संघांना भाग देण्यात आले, 12 संघ या ठिकाणी खेळणार आहे. यापुढचा सामना असेल नक्कीच गणेश 11 कुडे शिव मल्हार अंधेरी, त्यानंतरचा सामना KB 11 विरुद्ध अष्टविनायक दिवा, त्यानंतरचा सामना असेल लक्ष्मी 11 तवसाल विरुद्ध एकविरा 11, त्यानंतर बजरंगी क्रिकेट संघ विरुद्ध लकी चॅम्प मलाड, आणि त्यानंतर भाटलवाडी रॉकस्टार विरुद्ध जय हनुमान कासारडे, असे 6 सामने होतील पहिल्या फेरीतील. असे एकूण 12 संघ या ठिकाणी खेळवले जातील. पुढच्या सामन्यासाठी गणेश 11 कुडे आणि शिवमला अंधेरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, टॉससाठी या. स्ट्राईकला जयेश आहे, नॉन स्ट्राईकला इम्रान. जयेश आणि इम्रान ही सलामीची जोडी, जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य. बघा फलंदाजीमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती विनोदने, तोच गोलंदाजीसाठी येतोय. विनोद गोलंदाजी मार्गावर कशी काय सुरुवात करतो संघासाठी. ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यावेळी स्विचिटचा प्रयत्न, चेंडू जातो थर्डमॅन रिझन, फार वेगाने जातोय, शतरक्षक पाठी पळतोय, एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार या ठिकाणी येतोय. अप्रतिम फलंदाजी, पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता आणि त्याचा प्रत्यय म्हणजे हा स्विचिटचा चौकार. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी नक्कीच चेंडूमध्ये खराबी नव्हती, मात्र फटके बघा. यावेळी पुन्हा एकदा 360चा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाकडनं, आणि या ठिकाणी आणखीन एक चौकार, ओढ बॅक टू बॅक चौकार, ओढ बॅटिंग. पहिला चेंडू स्विचिटने नक्कीच थर्डमॅन रिजन मध्ये, यानंतर नक्कीच फाईन लेग रिजन मध्ये. आणि या ठिकाणी दुसरा सूर्या, या ठिकाणी 360 मध्ये नक्कीच फलंदाज जयेश. 2 चेंडूवर 8 धावा येतात. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना जयेश दिसतोय, मात्र विनोदला आता विचार करायला भाग पडलाय. राईट आर्म विकेटचा मारा, पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चुकला जातो तो फलंदाज, मात्र 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. बघा पहिल्या डावामध्ये फायदा घेऊ शकले नव्हते नक्कीच बोरिवली संघ, पॉवर प्लेच्या मध्ये फक्त 8 धाव होत्या. या ठिकाणी मात्र 2 चेंडूमध्येच 8 धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या चेंडूमध्ये नक्कीच पुन्हा एकदा शतरक्षण लावण्याचा प्रयत्न, कारण फलंदाज बदलला, डावण्याचा फलंदाज आलेला आहे.
हॅलो. यावेळी पण राहिला डावऱ्याचा फलंदाज इम्रान. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कवा त्याचा शॉट आणि हा चौकार. खणखणीत ड्राईव्ह इम्रानच्या बॅटमधून. नक्कीच रचित रवींद्रची आठवण करून दिली या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी सरळ खोदून काढला चेंडू. हवाई फायर आणि या ठिकाणी नक्कीच एकच धाव मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हा दाखवून दिलाय. तर नक्कीच विरार संघाने 14 धावा झालेल्या आहेत संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच चांगली फलंदाजी यावेळी. जयेश मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. नक्कीच 6 धावांचा डे. शॉट आणि या षटकारने संघाची धावसंख्या मात्र 20 वर पोहोचते. 38 धावांचं लक्ष असताना अर्ध्या धावा या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. धन्यवाद डीजे. या ठिकाणी दुसऱ्या सामन्याचा टॉस उडवला जातोय. गणेश 11 कुडे विरुद्ध शिव मल्हार अंधेरी. दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती लगेच टॉस उडवून घ्या. आयोजकांना विनंती टॉस उडवून घ्या. नंबर 2चा गोलंदाज अनिल येतोय. कारण पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केले. ते विरार संघाने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली पहिल्या डावामध्ये. त्यानंतर फलंदाजी करताना पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा ते खास करून दाखवून दिले. ते जयेशने 2 चौकार 1 षटकारांशी 15 या धावसंख्येवर नक्कीच खेळतोय. तर त्याला साथ देतो ते इम्रान एका चौकारीशी 5 या धावसंख्येत. एकूण धावसंख्या 20 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर मात्र वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. कारण एक डावरा एक उजवा त्याचा फलंदाज आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षण शिथिल होत आहे. कारण क्षेत्ररक्षक जे फक्त 2च क्षेत्ररक्षक बाहेर होते सर्कलच्या ते मात्र आता वाढवले जातात. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. यावेळी यॉर्क करण्याचा प्रयत्न. वॉडस बॉलिंग चांगली सुरुवात केलेली आहे. नक्कीच अनिलने यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच या ठिकाणी. आणि या ठिकाणी टॉस उडवला जातोय दुसऱ्या सामन्यासाठी. गणेश 11 कुडे विरुद्ध शिव मल्हार अंधेरी या 2 संघांमध्ये. शिव मल्हार अंधेरी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे तुम्ही. आणि या ठिकाणी कव्हरच्या दिशेने 1 धाव, माफ करा, ऑन साईडला 1 धाव मिड विकेट रिझनमध्ये. धाव संख्या 21. पुन्हा एकदा वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. बघा डावऱ्या आणि उजवा त्याचा फलंदाज असल्यामुळे गोलंदाजालाही व्हेरिएशनमध्ये बघा चेंडूमध्ये बदल करावा लागतात. क्षेत्ररक्षक बदलावे लागतात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी अनिलचा. यावेळी पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्विच हिट केलेला आहे. नक्कीच जयेशने पाहिलं त्या ठिकाणी कुणी क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचाच फायदा. आणखीन 1 चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 25 वर पोचते. डीजे धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठे लावा हा प्रश्न पडला. तो नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण बघा दोन्ही बाजूने खेळण्या 360 मध्ये खेळण्याची कुवत नक्कीच या ठिकाणी जयेशमध्ये आणि ती त्याने दाखवून दिली आहे. यावेळी बघा ऑन साईडला गॅपमध्ये हा चौकार फाईन लेग रिझनमध्ये. आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 29 वर पोहोचते.
ऑन बॅटिंग जबरदस्त फलंदाजी जयेश मार्फत धन्यवाद. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी मार्कवर फुलटॉसवर घेतला चेंडू ऑन साईडला आणि या ठिकाणी मिडॉनला भेदून चेंडू लॉंग ऑन मध्ये 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक हॅट्रिक केले चौकाराची या ठिकाणी नक्कीच. धन्यवाद डीजे. आणि 5 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी चुकला जातो. चेंडूवरचा डॉट जातोय. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडनं. षटक संपतंय दुसरं. धाव संख्या झालेली आहे ती 33. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू शिल्लक. धावांची गरज आहे फक्त आणि फक्त 5. शिव मल्हार अंधेरी संघ आपण काय स्वीकारले? शिव मल्हार धन्यवाद. आणि नवीन गोलंदाज सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. शिव मल्हार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. लक्षात घ्या फलंदाजसाठी या ठिकाणी नक्कीच फक्त 1 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या समान झालेली आहे. काहीशी औपचारिकता. फक्त 1 धाव जिंकण्यासाठी सहज सामना आपल्या हातामध्ये. आणि यावेळी यॉर्क करण्याचा प्रयत्न. मात्र असे गोलंदाज तुम्ही सुरुवातीला काढायला हवे होते. मात्र या ठिकाणी काहीसा शेवटी ठेवला गेला होता कारण धावसंख्यासुद्धा मोठी नव्हती. कारण ओपन ग्राउंड आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही बघा फटक्यांची आतषबाजी व्हायला हवी. 50 धावासुद्धा 4 षटकामध्ये कमी पडतात या ठिकाणी. आणि हा मोठा फटका नक्कीच या ठिकाणी विजयी होतोय संघ. तो प्ले बॉयज विरार संघ या ठिकाणी विजय होतोय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतोय. आणि नक्कीच रुपेश 11 बोरिवली संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आम्ही आपला आभार मानतोय. धन्यवाद. बॅड लक म्हणावं लागेल. मात्र चांगला खेळ तुम्हाला सुधारावा लागेल. तर पुढच्या सामन्याकडे बोलूया. नक्कीच गणेश 11 कुडे विरुद्ध शिव मल्हार अंधेरी संघाने नाणेफेक जिंकून गणेश 11 संघाला फलंदाजी दिलेली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले अंधेरी संघाने. आपला संघ लगेच उतरवा. लक्षात घ्या 12 संघ आज खेळणार आहेत. टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. मैदानामध्ये टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायची आहे. पराभूत संघाने विनंती आपलं सन्मान चिन्ह मात्र घेऊन जायचं. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपल्यासाठी आहे. रुपेश बोरवली संघाच्या कर्णधारांना विनंती आपण पॅव्हिलियनमध्ये या. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. रुपेश बोरवली संघ जो पराभूत झाला संघाने विनंती आपल्या कर्णधाराने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. कारण या स्पर्धेची आठवण
बोरिवली संघाच्या कर्णधारांना विनंती, आपलं सन्मान चिन्ह मात्र घेऊन जायचं. लक्षात घ्या, या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्यासाठी सन्मान चिन्ह आहे. आणि नक्कीच या ठिकाणी भव्य दिवस ही स्पर्धा आणि बघतो आपण मोठमोठे असे पारितोषिक, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, मॅन ऑफ दी सिरीज तसं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी ट्रॉफी या ठिकाणी